नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा या गावातून गेल्या 2 दिवसांपासून नीलम शांताराम भलावी ही 5 वर्षांची मुलगी बेपत्ता होती। तिचा मृतदेह गावाजवळील शेतात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचं दिसून येत आहे। चिंदवाडा येथील तालुका संसर गांगतवाडा येथील शांताराम भलावी हा सध्या लिंगा येथे राहत होता। मोलमजुरी करण्यासाठी गेल्या 5 वर्षापासून लिंगा या गावात वास्तव्याला होतं। मृतक ही स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेत बालवाडीमध्ये शिकत होती। मृतक ही गावात राहणाऱ्या तिच्या आजीकडे जाते म्हणून घरून निघाली व ती परतली नाही म्हणून तिचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही। तेव्हा कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या मुलीचा गावालगतच शोध घेण्याचा प्रयत्न केला। पोलीस पाटील शंकर झाडे व गावच्या नागरिकांनी शोध घेतला असता गावालगत असलेल्या संजय भारती यांच्या शेतात ती अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली दिसली। तिच्या तोंडात बोळा कोंबलेला होता। ही घटना कळताच कळमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती मुळूक, पोलीस अधीक्षक ग्रामीणचे राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, श्वान पथक, फिंगरप्रिंट अधिकारी पोचले व मृतदेहाची तपासणी केली असता तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न पोलिसांनी केलं आहे। पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवत शेतात काम करणाऱ्या सालदार याला अटक केली आहे। संशयाच्या आधारे पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। मृताचे वडील शांताराम भलावी यांना 2 पत्नी असून शेवंती भलावी वय वर्ष 25 तर लहान पत्नी राहिवंती धुर्वे वय 23 अशा या दोघी जणी आहे। नीलम ही मोठ्या पत्नीची मुलगी होती। तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठवण्यात आला आहे। चिमुकलीच्या हत्येचे तीव्र पडसाद कळमेश्वर येथे उमटले। संतप्त नागरिकांनी कळमेश्वर पोलीस ठाण्याला घेराव घातला। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अथवा हैदराबाद सारखे एन्काउंटर करा अशी मागणी करत तालुक्यातील नागरिकांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यासमोर कॅन्डल मार्च काढून निदर्शनं केली। आरोपींना एन्काउंटर करायचं फाशी द्या, फाशी द्या, एन्काउंटर करायचं फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। हैदराबाद पॅटर्न झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। हैदराबाद पॅटर्न झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। प्रशासन जिंदाबाद, पोलीस प्रशासन जिंदाबाद, पोलीस प्रशासन जिंदाबाद, कळमेश्वर पोलीस स्टेशनला आपण सहकार्य करून जे काही चांगलं करता येईल। कदाचित त्या लोकांच्या मनात मानसिकतेमध्ये हैदराबाद पॅटर्नचा पुन्हा एक रुजू आणि आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करू। आपण सर्व कळमेश्वर वासियांना आवाहन करतो की त्यांनी पण कळमेश्वर पोलीस स्टेशनला सहकार्य करा। मित्रांनो, आपण सहकार्य त्यांना करू, ते आपल्याला करा। निश्चितच मला या प्रसंगी असं वाटते की कळमेश्वर पोलीस स्टेशन आपल्याला न्याय मिळेल। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी मुलीला बापूला श्रद्धांजली अर्पण करू आणि मुलीला योग्य प्रकारे न्याय मिळेल। कळमेश्वर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे। अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या।
रविवारी तालुक्याचा आठवडी बाजार असल्याने या घटनेची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. जमावाने रौद्र रूप धारण केलं. अतिरिक्त कुमकही येथे तैनात करण्यात आली. सर्व पक्षीय कार्यकर्ते तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यासमोर कॅन्डल मार्च काढत जोरदार घोषणा दिल्या. आरोपीला फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. आणि मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दुसरा विषय आहे कुमारी नीलम ताईचा जो आज हत्याकांड घडला त्या आरोपींना आम्हाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. सगळे आमच्या भावबंधाचं म्हणणं आहे. बरोबर. आणि त्या आरोपीचं कोणी जर वकालतनामा वकीलपत्र जर कोर्टामध्ये घेतलं वकिलाला जाळून टाकू. वकीलनामा घेईल त्या वकिलाला जाळून टाकू. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. नक्की जाळून टाकू. एकाही वकिलाने आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये अशीही मागणी यावेळी करण्यात आली. संतप्त जमावाला पोलिसांनी शांत केले. 5 जणांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत लोकांच्या भावना त्यांच्या समोर मांडल्या. तेव्हा ओला यांनी शिष्टमंडळाला आरोपीला अटक करण्यात आली असल्याचं सांगून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. आमदार सुनील केदार यांनी पोलीस स्टेशन गाठलं व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. किशोर मोहोड, बाबा कोढे, अमित भोंगाडे, देवेंद्र पुणेकर, आदेश मोहोड यांच्यासह मोठ्या संख्येनं यावेळी नागरिक उपस्थित होते. रात्री 9 नंतरही पोलीस ठाण्यासमोरची गर्दी कमी होत नसल्याने उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार सचिन यादव तिथे पोहोचले व परिस्थिती लक्षात घेता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आरोपीला सायंकाळी 7 वाजता नागपूरला हलवण्यात आलं. शोकाकुल अवस्थेत या चिमुकलीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. लिंगा गावामध्ये देखील चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्या दिवशी कोणाच्याही चुली पेटल्या नाहीत. समाजमन सुन्न करणाऱ्या अशा घटना वारंवार घडत आहेत. या विकृत मनोवृत्तीला आळा घालणं गरजेचं झालं आहे. जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर.